सण असो किंवा लग्न, खंडेलवाल ज्वेलर्सचे आभूषण बनवतात प्रत्येक क्षण खास. आता खंडेलवाल ज्वेलर्सचे भव्य शोरूम सुरू झाले आहे केदार चौक वरुड येथे. आमदार चंदू यावलकर यांनी आमदार झाल्यापासून आजपर्यंत एकही रुपयांचा निधी मतदारसंघात आणला नाही. माजी आमदार देवेंद्र भुयार यांचं वक्तव्य. दुर्दैवानं आमदार महोदयांनी एकही रुपया आणलेला नाही या 9 महिन्याच्या कालखंडामध्ये, अशी मला माहिती आहे. कदाचित त्यांनी आणलं असेल तर त्यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन वरुड मोर्शेकर जनतेला त्यांनी त्याचा उजाळा करावा. एक सुद्धा रुपया राज्य सरकारकडनं त्यांनी आणलेला नाही. देवेंद्र भुयार यांनी मतदारसंघात प्राप्त केलेला 15 कोटी रुपयांचा निधी आमदार चंदू यावलकर यांनी रद्द केला. पत्रकार परिषदेत माजी आमदार देवेंद्र भुयार यांचा आरोप. मी माननीय अजित पवार साहेबांना 26 सप्टेंबरला पत्र दिलं की निधी मला उपलब्ध करून द्या. 14 ऑक्टोबरला त्यांनी शासन निर्णय काढून या मतदारसंघातल्या तिन्ही शहरासाठी, सगळ्या प्रवर्गासाठी, सगळ्या वर्गासाठी, सगळ्या घटकांसाठी त्यांनी 14 ऑक्टोबरला 15 कोटी रुपये मंजूर केले. आणि नंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये दुर्दैवाने आमचा पराभव झाला. विद्यमान आमदार साहेब श्री चंदू यावलकर विजयी झाले. त्यांनी 5 महिन्यानंतर त्यांना जाग आली आणि त्यांनी लगेचच जे 15 कोटी रुपये आपण मंजूर केले होते तिन्ही शहराच्या विकास कामासाठी, ते सगळेचे सगळे पैसे बदल करून रद्द करावे अशी सूचना. कारण बदल आणि रद्द हा महत्त्वाचा फरक आहे 2 शब्दामध्ये. त्यांनी बदल पण मागितला आणि रद्द पण करून मागितले. आणि राज्य सरकारनं त्यांच्या दिलेल्या पत्राच्या सूचनेनुसार, त्यांनी केलेल्या सूचनेनुसार सरकारने त्यांची विनंती ऐकली आणि 15 कोटी रुपये त्यांचे रद्द केले. आणि शासन निर्णय 28 एप्रिलला रद्दचा शासन निर्णय शासनानं काढला. आमदार चंदू यावलकर यांनी जातीय भेदभावामुळे तो निधी रद्द केला का? अनेक नागरिकांचा आमदार चंदू यावलकर यांना सवाल. आज चालू आमदार आहे त्यांनी हे काम रद्द करून, पूर्ण काम रद्द करून नवीन काम सुचवलेले आहे. माझी चालू आमदार साहेबांना एवढीच विनंती आहे की त्यांनी देवेंद्रजी भुयार साहेबांच्या काळातील कामे, त्यांच्या काळातील झालेली सँक्शन कामे पूर्ण करून आपल्या ऐपतीनुसार आपण नवीन कामे आणावी. आम्ही पुन्हा तुमच्याकडे येऊ. आम्ही तुम्हाला निवडून दिला आहे. आज आमचे 25-30 लाख रुपये जर आम्हाला कधी बुधवाराला भेटत नाही साहेब, असं वाटते का जाणीवपूर्वक केलं आहे काय बुवा? आम्हाला कधी कुणी पैसे दिले नाही आजपर्यंत, देवेंद्र भाऊंनी दिले. तर हे आमचे पैसे तुम्ही कसे वळवले? याच्यामध्ये मग जातीयवाद तर येत नाही ना, अशी आम्हाला शंका आहे. तर काय झालं की दुसरं पत्र आम्हाला हाती आलं की हे कामं सगळे रद्द करण्यात आलेले आहेत. जे कामं रद्द करण्यात आले ते कोण करणार? नवीन आमदार म्हणजे यावलकर साहेब. तर हे असे कामं रद्द का करण्यात आले? याच्यात काही जातीवादाचं काही आहे का? जातीयवाद दिसतो याच्यामध्ये सरळ असं मला म्हणायचं आहे. मंडळी, विधानसभा निवडणूक होऊन जवळपास 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधी पूर्ण झाला असून माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी निवडणूक नंतर पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेत विद्यमान आमदार चंदू यावलकर यांच्यावर आरोपांची मालिका सुरू केली आहे. माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी पत्रकार परिषद घेत वरुड, मोर्शी, शेंदुरजनाघाट शहरातील 15 कोटींची मंजूर विकास कामे आमदार चंदू यावलकर यांनी शासनाला पत्र देऊन निधी रद्द केल्याबाबतचा पुराव्यासहित खुलासा केला आहे. त्यामुळे आता आमदार चंदू यावलकर यांची डोकेदुखी वाढणार आहे. एवढेच नाही तर विद्यमान आमदार चंदू यावलकर यांनी आमदार झाल्यापासून आजपर्यंत एकही रुपयांचा निधी मतदारसंघात आणला नाही असा खुलासा करून थेट आमदार चंदू यावलकर यांनी 10 दिवसात याबाबत माहिती द्यावी असे देखील चॅलेंज देवेंद्र भुयार यांनी केले आहे. विशेष म्हणजे माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी त्यांच्या कारकिर्दीत सर्व समाजासाठी व विविध मंदिर, बौद्ध विहार यासाठी निधी प्राप्त करून दिला होता. मात्र त्यातील 15 कोटी रुपयांचे विकास कामे आमदार चंदू यावलकर यांनी रद्द करण्याबाबत व बदल करण्याबाबत शासनाला पत्र देऊन तो निधी रद्द केला अशी माहिती पत्रकार परिषदेत देवेंद्र भुयार यांनी दिली असता अनेक नागरिकांनी चंदू यावलकर यांना सवाल विचारला असून जातीय भेदभावामुळे तर हा निधी रद्द केला नाही ना असा प्रश्न उपस्थित केला आहे. एवढेच नव्हे तर आमदार चंदू यावलकर यांनी येणाऱ्या 10 दिवसात तो निधी शासनाकडून परत आणावा, अन्यथा विविध जाती धर्माच्या नागरिकांसह सामाजिक कार्यकर्ते व देवेंद्र भुयार यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते त्यांचा निषेध व्यक्त करणार असून आंदोलन देखील करणार असल्याची खुली चेतावणी आमदार यावलकर यांना दिली आहे. तर काही महिन्याआधी विद्यमान आमदार देवेंद्र भुयार यांना महायुती सोबत असताना निवडणुकीत मैत्रीपूर्ण लढतीला समोर जावं लागलं आणि महायुतीत मोर्शी मतदारसंघात महायुद्ध पेटलं आणि भाजपचा उमेदवार विजयी झाला व राजकीय अपघात होऊन देवेंद्र भुयार यांचा पराभव झाला. मात्र आता थेट महायुतीतीलच अजित पवार गटाचे खंदे समर्थक देवेंद्र भुयार आणि भाजपचे आमदार यावलकर यांच्यात नवा वाद पेटायला सुरुवात झाली असून आता हा वाद कुठपर्यंत जातो याकडे संपूर्ण मोर्शी मतदारसंघाचे लक्ष लागले आहे. पाहूया काय म्हणाले माजी आमदार देवेंद्र भुयार व उपस्थित नागरिक.
अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड. सदरील पत्रकार परिषद नेमकं कुठल्या कुठल्या मुद्द्यांसाठी घेण्यात आलेली आहे? त्यामध्ये वरुड शहर, मोर्शी शहर आणि चंद्रजना घाट या तिन्ही शहरामध्ये मी माननीय अजित पवार साहेबांना 26 सप्टेंबरला पत्र दिलं की निधी मला उपलब्ध करून द्या. 14 ऑक्टोबरला त्यांनी शासन निर्णय काढून या मतदारसंघातल्या तिन्ही शहरासाठी, सगळ्या प्रवर्गासाठी, सगळ्या वर्गासाठी, सगळ्या घटकांसाठी त्यांनी 14 ऑक्टोबरला 15 कोटी रुपये मंजूर केले. आणि नंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये दुर्दैवाने आमचा पराभव झाला. विद्यमान आमदार साहेब श्री चंदुभाऊ यावलकर विजयी झाले. त्यांनी 5 महिन्यानंतर त्यांना जाग आली आणि त्यांनी लगेचच जे 15 कोटी रुपये आपण मंजूर केले होते तिन्ही शहराच्या विकास कामासाठी, ते सगळेचे सगळे पैसे बदल करून रद्द करावे अशी सूचना. कारण बदल आणि रद्द हा महत्त्वाचा फरक आहे 2 शब्दामध्ये. त्यांनी बदल पण मागितला आणि रद्द पण करून मागितले. आणि राज्य सरकारनं त्यांच्या दिलेल्या पत्राच्या सूचनेनुसार, त्यांनी केलेल्या सूचनेनुसार सरकारने त्यांची विनंती ऐकली आणि 15 कोटी रुपये त्यांचे रद्द केले. आणि शासन निर्णय 28 एप्रिलला रद्दचा शासन निर्णय शासनानं काढला. दुर्दैवानं परिस्थिती अशी आहे की पूर्वी मानकर साहेब असेल, ठाकरे साहेब असेल, हर्षवर्धन देशमुख साहेब असेल किंवा बोंडे साहेब असेल, त्यानंतर आम्ही ह्या सगळ्या जे लोक विधानसभेचे सदस्य म्हणून प्रतिनिधित्व केलं, त्या एकही माणसानं पूर्वीच्या माणसाचे पैसे रद्द केलेले नाही. उलट त्यांनी 10 कोटी आणले तर समोरच्या आमदारांना 15 कोटी आणले, त्यांनी 20 कोटी आणले. स्वतःच्या क्षमतेनुसार त्या निधीमध्ये वाढ केली, लोकांना सहकार्य करण्याची भूमिका ठेवली. परंतु दुर्दैव असं आहे की 15 कोटी रुपये आलेले पैसे नगर परिषदले प्राप्त झालेला निधी तिन्ही नगर परिषदला त्यांचे अंदाजपत्रक तयार करणं चालू होते, परंतु तो निधी 9 महिन्यानंतर त्यांनी रद्द केला. दुर्दैवानं आमदार महोदयांनी एकही रुपया आणलेला नाही या 9 महिन्याच्या कालखंडामध्ये, अशी मला माहिती आहे. कदाचित त्यांनी आणलं असेल तर त्यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन वरुड मोर्शीकर जनतेला त्यांनी त्याचा उजाळा करावा. 1 सुद्धा रुपया राज्य सरकारकडनं त्यांनी आणलेला नाही. जो DPDCचा निधी आहे तो मी पुनर्विनियोजन जे जुलै महिन्यामध्ये मला करावं लागते त्याचं नियोजन मी करून ठेवलं आणि ते पैसे मार्चच्या पूर्वी पुनर्विनियोजनाचे ते खर्च करावं लागते. तर त्याच पैशाचे उद्घाटनं वगैरे जे काही छोटे मोठे चालू आहे आता ते चालू असल्याचे दिसते. उद्घाटन करावं त्यांनी काही अडचण नाही, पण त्या बोर्डात त्यांनी तारीख टाकावं ती प्रशासकीय मान्यतेची. किती तारखेला प्रशासकीय मान्यता झाली आणि किती निधी प्राप्त झाला ते सांगू शकणार नाही. दुर्दैव असं आहे की 9 महिन्याच्या कालखंडामध्ये 1 सुद्धा रुपया निधी राज्य सरकारकडनं या वरुड मोर्शी मतदारसंघाच्या विकास कामासाठी प्राप्त झाला नाही. ते भूमिका आम्ही गेल्या पंचवार्षिकमध्ये पार पाडली आणि तेच भूमिका यावलकर साहेबांनी पार पाडून 10 दिवसाच्या आतमध्ये त्यांनी त्यांचा निधी आणावा, जो रद्द केलेला आहे तो निधी आणावा अशी त्यांना आमची विनंती आहे. शेवट लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी हा राजा असतो, विनंती करूनच काम करावं लागते. त्या विनंती जर मान्य झाली नाही, त्याच्यात काही मार्ग निघाला नाही तर लोकशाहीत अनेक मार्ग प्राप्त झालेले आहे. विराजपुरी शेंदुळीना घाट नागरिक. माननीय देवेंद्रजी भुयार आमदार असताना मागच्या पंचवार्षिकमध्ये त्यांनी शेंदुळीना घाटसाठी प्रत्येक प्रभागासाठी, प्रत्येक वार्डासाठी आणि प्रत्येक जाती धर्मासाठी निधी आणला. त्यामध्ये भगवान बिरसा मुंडा प्रभाग क्रमांक 6मध्ये त्यांच्या पुतळ्याचं आणि सुशोभीकरणासाठी 25 लाख रुपये टाकले होते. प्रभाग क्रमांक 3मध्ये वाई रोडमधील मुस्लिम कब्रस्तानासाठी टाकले होते 60 लाख आणि शेगाटमध्ये बालापेठ येथील मुस्लिम कब्रस्तानसाठी 20 लाख टाकले होते. प्रभाग क्रमांक 7मध्ये जैन मंदिराच्या सुशोभीकरणासाठी 15 लाख. प्रभाग क्रमांक 1मध्ये स्वामी समर्थ महाराज याच्या मंदिरासाठी 25 लाख. नगर परिषद शेगाटकरिता ॲम्ब्युलन्स 25 लाखाची. शहीद स्मारकासाठी 10 लाख. प्रभाग क्रमांक 3मध्ये मुबारक अली यांच्या घरासमोरील खाली जागेत अभ्यासिका बांधकाम करणे, असे टोटल 2,80,00,000चा निधी शेंदुळीना घाट येथे टाकला होता. पण विद्यमान आमदार जे आताचे चंदुभाऊ यावलकर यांनी हे सर्व कामं रद्द करून या सर्व कामात प्रत्येक प्रभागात ओपन जिम, खेळणी आणि स्ट्रीट लाईट यासाठी तो निधी वळवण्यासाठी अर्ज केला आपल्या अर्थमंत्री साहेब अजित पवार साहेबांकडे. आणि हे सर्व कामं रद्द करून जे सर्व धर्मासाठी, जाती धर्मासाठी होतं आणि त्याच्यावर अन्याय करून आणि मुख्यमंत्री साहेब एकदम त्यांच्या जवळचे आहे. आता आमचं असं सर्व शेंदुळीना घाटवासी, नगरवासी, सगळ्या धर्माकडून आमची एकच विनंती आहे विद्यमान आमदार साहेबांना का हा जो निधी तुम्ही कॅन्सल केला, हा सगळ्या निधीचं उत्तर तुम्ही पत्रकार परिषद घेऊन सर्व लोकांना समजून सांगावा का निधी का कॅन्सल केला. जर तुमच्यात धमक आहे तर येत्या 10 दिवसात हा निधी परत आणावा, नाहीतर आम्ही शेंदुळीना घाट नागरिकाच्या वतीनं आम्ही कोणता पवित्रा घेऊ हे आम्ही तर सांगू शकत नाही. एवढं पण आदरणीय माजी आमदार भुयार साहेबांनी जे कामं आणले ते मात्र
केल्याशिवाय राहू नये आणि त्या कामाला कुठंही त्यांनी हात लावू नये. कारण का आपण सर्व लोक, विद्यमान आमदार, माजी आमदार, आपण सत्तेत आहोत. सत्तेत नसलेल्या लोकांनी असं काम करू नये आणि विकासाच्या काही आड कुणी काही जाऊ नये असं माझं स्पष्ट मत आहे. आता त्यांनी जे कामं आणले ते त्यांच्या थरावर आणलेले आहे आणि माजी आमदारांनी जे कामं आणले ते कामं सर्वांना, म्हणजे सर्व समाजाला, सर्व घटकाला न्याय देण्यासाठी आणलेले आहे. आणि असं कोणतंच ठिकाण नाही का त्या ठिकाणी त्या तिथल्या स्थानिक लोकांनी त्यांना म्हटलं का बा आम्हाला इथं रोड द्या, आम्हाला इथं समाज मंदिर बांधून द्या. तो कोण्याही जाती धर्माचा पंथाचा असो त्याला त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला. म्हणून माझी अशी या ठिकाणी विद्यमान आमदारांना विनंती आहे की त्यांचे कामं रद्द करू नये आणि तुम्हाला जे कामं करायचे आहे त्याबद्दल आमचं काहीही म्हणणं नाही. प्रत्येकाला विकासच करायचा आहे, विकासासाठीच लोकांनी तुम्हाला निवडून दिलेला आहे. ही माझी त्यांना एक नम्र विनंती आहे.